स्पोर्ट्सला बाबा का धाबा दिलाय। चला मॅचला सुरुवात करूयात। दोन्ही बलाढ्य संघादरम्यान ही पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। नियांश आणि जेसिका 11चा संघ जर आपण पाहिलं तर एका बाजूने राजेश ओगे, सतीश पाटील, रोहिदास पाटील, महेश पाटील, मावशा, मनोज तलेकर, प्रकाश दादा, मंगेश, विशाल, महेश गुरव, यज्ञेश्वर पाटील, निकेतन घरत, राजू चिंटू, जयप्रकाश पाटील, जीत पाटील। आता त्याबद्दल कुठले खेळाडू नक्की घेण्यात आले तेही पाहिलं जाणार आहेत, कारण पहिला मॅच आहे। त्याच्यानंतर दुसरा संघ पाहिला तर रुही 11, दीपेश लोखंडे, निखिल ओगे, रोहन पाटील, समीर कसारे, साहिल, त्याच्यानंतर अक्षय पाटील माट्या, राकेश राऊत, भावेश पाटील अजू, मीर कारभारी, हरिचंद्र पाटील मामा 40 प्लेचे खेळाडू, तर्पण पाटील, राजा पाटील, निशांत घरत आणि अंक्या हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील टीम रुही 11 मध्ये। आणि बॉल चॉईस नाही आहेत, मंडल जो बॉल देईल तो बॉल तुम्हाला मान्य करावा लागेल। त्यामुळे बॉल कोणी मागून एकच बॉल दिला जाणार आहे। चला मॅचला सुरुवात होईल। KPL कोपरी गाव कप 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आदरणीय प्रभाकर जोगे साहेबांचा वाढदिवस आणि विशाल पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गोलंदाज महेश पाटील समोर दीपेश लोखंडेचा पहिलाच बॉल, फटका चांगला खेळलाय, पॉइंट बाउंड्री लाईनला भेदत निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या पार। पहिल्याच बॉलवरती धमाकेदार चौकार, 4। काही सुरुवात झाल्या, पहिल्याच बॉलवरती चौकारानं सुरुवात केलाय, रन 4। दुसरा बॉल आक्रमण फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिला तर स्क्वेअर लेगला निघून चाललाय। क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला, बॉल फील केला, चांगली फेकी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली मनोज तलेकर या खेळाडूची। बॉल फील करत असताना एक सिंगल मिळतं, सिंगलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या फलकावरती 5। 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय। डिबिन लाईव्हची संपूर्ण टीम खूप चांगलं काम करतायत। कार्तिक आमच्या जोडीने जोडले गेलेत, प्रशांत बघत आहेत आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये केवल। ही डिबिनची टीम आज या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करत असताना आपण पाहू शकतायत। महेश पाटील पुन्हा तयार, समोर किरण बागपुडला गेले, फटका चांगला खेळला, इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राजेश ओगे वेगानं बॉल वरती येत आहेत, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सहजरित्या मात्र मैदानावरती घेतली जाईल। धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर 7 धावा। आज गावकप म्हटलं तर एकमेकांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळण्याची संधी मिळतात, एकमेकांच्या अगेन्स्ट तुम्हाला परफॉर्मन्स करण्याची संधी मिळतात आणि एकमेकांच्या अगेन्स्ट तुम्हाला कुरघोडी करण्याची हीच तर खरी वेळ असते की तिथे काय करायचं, एकमेकांच्या अगेन्स्ट कसा परफॉर्मन्स करायचा आणि स्वतःला बेटर कशा प्रकारे द्यायचं ना, हे सर्व काही गावकपच्या माध्यमातून पाहायला मिळतात। आणि वर्षातील एक महत्वाचा हा आपण सणच म्हणूयात गावकप, तो सण तुम्हाला पाहायला मिळतोय। ग्रँड एंट्री यापूर्वी आपण पाहिली होती या संघाची। नियांश आणि जेसिका पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून झालाय। प्रकाश पाटील दादा 40 प्लसचे खेळाडू आहेत, त्यांनी मात्र बॉल लढवलेत, फिल्डिंग चांगली केलेत। धावफलकावरती धावा जर पाहिला तर 8। यानंतर होणारा मॅच आहेत RK एंटरप्राइजेस संघ मालक किरण पाटील आणि दुसऱ्या बाजूला विवान स्पोर्ट्स संघ मालक प्रथमेश ओगे, हे 2 संघ मालक तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या 2 संघादरम्यान ती रंगतदार मॅच असेल। दोन्ही टीमचे कर्णधार काही वेळामध्ये आमच्यापर्यंत पोहोचतील आणि ऑनर समोर फटका खेळलाय, प्रॉपर एक्झिक्युशन केलंय, मिड ऑनला क्लिअर करत बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेऊन सीमारेषेच्या बाहेर चौकार।
धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर 4 ने वाढत असताना संघाची धावसंख्या 12. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. लास्ट बॉल. महेश पाटील तयार. शेवटचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. हो, रोहिदास पाटील प्रयत्न त्या ठिकाणी केला होता कॅच घेण्याचा, कॅच नाही घेऊ शकले. मिडॉनला झेप घेण्याचा प्रयत्न केला आणि जीवनदान मिळत असताना पाहायला मिळतं दीपेश लोखंडे यांना. 1 ओव्हरचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. एक संगीत घेऊया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊया. डीजे Thank you. चला घाई करा इतका वेळ जाणार नाही, काळजी घ्या. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 13. 13 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. राजेश शोगे मैदानावरती येतात. समोर पाहिलं तर दीपेश लोखंडे, आपले गाव कपचे हरिचंद पाटील मामा आलेले आहेत. 1 वर्षी त्यांनी जाम ट्रॉफी नेल्या होत्या. राजेश पहिला बॉल थोडा बाहेर काढला, कट केला बॉलला. ही स्पेशलिटी या खेळाडूची आहेत. सरळ छोट विकेट किपरच्या दिशेने मार्ग येतो असताना पाहायला मिळतो. सतीश पाटील मात्र त्या ठिकाणी कॅरी करतायत. डॉट बॉल आला दीपेश लोखंडे यांना. रुही 11 संघ मालक अक्षय पाटील, निखिल ओगे एका बाजूने तुम्हाला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूने विशाल पाटील ज्यांचा वाढदिवस, त्यांचा संघ आपण पाहिलं तर नियांशन जेसिका. चांगला बॉल पाहायला मिळतो. चेंडू पाठीमागे चाललाय. स्टॉप करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषेच्या पार. मिळतील धावा 4. लेग 22 चौकार. चौकारानं संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 17-17 ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडू जातापर्यंत खेळ संपला. राजेश तयार. बागपुडला गेले. आणखी एक चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतायत. बॉल अडवलं. फेकी चांगली केलं महेश गुरव यांनी. वाह, चांगला थ्रो पाहायला मिळाला. 1 धावेत अधिक धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. महेश गुरव आपण पाहिलं तर प्रॅक्टिस सेशन मध्ये नाही, परंतु अजूनही तो खेळ दाखवतोय. सध्या फिल्डिंग मध्ये चांगली फिल्डिंग त्याने केलं, चांगला थ्रो त्याने केलाय. रन संख्या जर आपण पाहिलं तर 18. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल बाकी. राजेश होगे बागपुडला गेले. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय तिथून मात्र अडवण्याचा प्रयत्न केला जाईल का. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर महेश येतात फ्रेम मध्ये, फेकी करताय. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. आज कोणाच्या अगेन्स्ट किती रन केल्या जाणार, किती धावा बनवणार या कोपरी गाव कप 2025 मध्ये, त्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 10 मॅचेस आहेत. सेमीफायनल 2 आहेत, फायनल 1 आहेत, म्हणजे 13 मॅचेस होणार आहेत. त्यामधल्या 1 ते 5 मॅच आहेत त्या 4 षटकांच्या आहेत. 6 ते 10 मध्ये होणार आहेत, तर 3 ओव्हरचे असणार आहेत. राजेश शेवटचा बॉल बाकी असेल. राजेश समोर आपण पाहिलं तर किरण
शेवटचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतात बॉल वरती, एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव. विशाल पाटील जोपर्यंत पोहोचतील बॉल वरती तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. षटक संपलं मैदानावरती, 2 रन झाला 22. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11च्या सरासरीनं 22 धावा लगावण्यात आल्यात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या जोडीला त्यांचे संघ मालक आपण यायचे आहेत. आरके एंटरप्राइजेस आणि विवान स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन प्लस संघ मालक आपण टॉस साठी कायब्यामध्ये ठिकाणी उपस्थित राहा. ऐकत एक संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे विशाल कांभिरे. थँक्यू. गावक बनलं तर आज खऱ्या अर्थानं एकमेकांचे दावे, कोण कोणाचे दावेदार आज या मैदानावरती स्पष्ट करणार हे पाहायला मिळेल. 40 प्लसचे खेळाडू आहेत, आपले नवतरू खेळाडू आहेत, त्याच्या जोडीला आपले श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचे खेळाडू आहेत. ते तुम्हाला मैदानाच्या मध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. महेश गुरुवाल्या समोर आपण पाहिलं तर दीपेश लोखंडे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला चांगली लढाई आहे. पहिला बॉल नो बॉल, पहिला बॉल पंचाने सांगितलं नो बॉल. बिमर घोषित केलं नो बॉल आहेत. थोडासा बाउंड्री बरोबर पाय जो आहे तर पाय पंचाने दर्शवलाय, त्यामुळे हा नो बॉल पाहायला मिळत आहेत. तेजस्वी पाटील, प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या वाढदिवसाच्या निमित्तानं. फ्री हिट मैदानावरती पाहायला मिळेल. समोर आपण पाहिलं तर दीपेश लोखंडे आहेत. फ्री हिट मैदानावरती असेल. स्ट्राईक एंडवरती दीपेश लोखंडे तयार मारा करण्यासाठी. हो, चांगला बॉल टाकलाय. पाठीमागे सतीश पाटील वेगाने बॉल वरती येत आहेत, फेकी करण्याचा प्रयत्न करतायत. रन संख्या आपण पाहिली तर 24. पुढचा बॉल, चांगला बॉल फटकाव्यामध्ये खेळलाय. जेलची संधी, प्रकाश पाटील दादा आणि दादाने घेतलाय कॅच. महेश गुरवला मिळाली विकेट. मैदानाच्या आतमध्ये आले विकेट. किरण भात गॉन. थँक्यू. नवीन खेळाडू निखिल ओगे मैदानावरती येत असताना पाहायला मिळतात बॅटिंग साठी. नंबर 3 वरती आलात. पहिली विकेट आपण पाहिलं तर किरण यांची मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. महेश गुरुचा बॉल होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर फोर्स करायचं होतं, लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवलं होतं. प्रकाश पाटील दादा अगदी पुढे धावत आले. चांगला कॅच त्यांनी कॅरी केला आणि विकेट मात्र मैदानावरती मिळवून दिली ती किरण यांची. एक पार्टनरशिप होती, ती पार्टनरशिप तोडण्याचं काम त्यांनी केलं. निखिल ओगे आता मैदानावरती प्लॅटफॉर्म तर तयार आहेत, स्टेज तयार आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. करत फिल्डिंग पाहायला मिळतात. 2 धावा तोपर्यंत घेण्यात आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वतः क्षेत्ररक्षक राजेश शोगे मात्र धावत असताना पाहायला मिळतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि फिल्डिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलेत. 26 धावा. पुढचा बॉल. ओहो, बॅटची एज लागली होती. पाठीमागे कॅच सुटला आहेत. जीवनदान कोणाला मिळालाय तर निखिल ओगे या खेळाडूला मिळालाय, जो नेहमी घातक ठरताना पाहायला मिळतो. शेवटच्या सत्रामध्ये त्या खेळाडूला जीवनदान मिळत असताना पाहायला मिळतं. हा जीवनदानाचा फायदा होणार का याची आता मैदानावरती दक्षता घ्यावी लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27. बॉल फेकून दिला आतापर्यंत 3.
4 बॉल फेकून दिलेत. सॉरी, दोन बॉल बाकी आहेत. महेश तयार, पुन्हा ओद विकेट. चांगला बॉल फोर्स केला, हवेमध्ये खेळलाय, बॉल निघून जाईल. प्रकाश पाटील दादा येतात, कॅच घेतात, आणखीन एक झेल टिपलाय, विकेट आलाय दीपेश लोखंडे यांचा. दीपेश बाद माघारी. थँक्यू. रन स्कोर कार्ड वरती 27-27 धावा. राकेश राऊत. राकेश राऊत मैदानावरती नवीन खेळाडू आलेत. षटकातील शेवटचा बॉल. महेश गुरव तयार. राकेश साठी फटका चांगला खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, जोरकस फटका खेळलाय. चेंडू मात्र जाईल का? रेस लागलाय, चेंडू सीमारेषेच्या पार. राकेश राऊत यांच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. 4. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपला. रन झालं 31. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी असतात आणि प्रकाश पाटील दादा येतात मैदानावरती गोलंदाजीवरती. हे 6 चेंडू महत्वाचे असणार आहेत. शेवटचे 6 बॉल किती रन येणार, परंतु शेवटच्या बॉल वरती राकेश राऊत यांच्या बॅट मधून आपण ब्लास्ट पाहिला, चौकार पाहिलात. राकेश राऊत देखील एक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जुने खेळाडू आहेत असंच म्हणावं लागेल. त्यांनी चांगलं क्रिकेट आतापर्यंत कळलंय ते श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघासाठी, आणि ते तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. त्यांच्या अगेन्स्ट आपण महेश गुरव यांना पाहिलं, अनेक वर्ष त्यांनाही आपण खेळताना पाहिलं. प्रकाश पाटील तयार आहेत गोलंदाजीवरती. समोर निखिल ओगे. पहिला बॉल खोलवा टप्प्याचा, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. रोहिदास पाटील यांच्या हातामध्ये जात असताना प्राइजलेस विकेट. निखिल ओगे माघारी. आउट. महाराज की जय. तुम्ही आपल्या घासकोपरी प्रसिद्ध गायक दिनकर भव्य बालू यांचं आगमन झालं. बालूदान विनंती असेल आपण मंचावरती या. रन झाल्यात 31. समीर कासारे आलेत. प्रकाश पाटील दादा तयार आहेत. समीर कासारे यांच्यासाठी पुढचा बॉल.
फटका चांगला खेळलाय चेंडू मात्र आपण बरेच रॉस्टमच्या बाहेरचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बार आणखीन एक दर्जेदार चौकार त्याचवेळी आपल्यामध्ये आगमन होतं दिनकरजी भोईर आपल्या घासकोपरी गावातील गायक आहेत त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात बालूदात आपलं स्वागत आहे आणि येतोय चौकार 4 थँक्यू रन झाला 35-35 ऑन स्कोर कार्ड चौकार येत असताना पाहायला मिळतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला खास करून बॅटर समीर कासार यांच्या बॅटमधून ज्यावेळी राकेश राऊत आले त्यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आला दीपेश लोखंडेच्या पहिल्याच बॉलवरती चौकार दीपेशने खेळला होता म्हणजे 3 असे खेळाडू आहेत ज्याने आपली सुरुवात चौकाराने केलाय हेलिकॉप्टर उडवलाय समीर कासार यांच्या बॅटमधून निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट क्लिअर करणारा समीर कासारे नावाचा ट्रेडमार्क शॉट सिक्सर थँक्यू परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळालं समीर यांच्या बॅटमधून आज संधी मिळाला संधीचा फायदा घेणं गरजेचं आहे KPL मध्ये गोलंदाज तयार आणखीन एक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जास्त सफल झाले जास्त बाहेर निघाले ऑन साइडला खेचण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू डॉट आलेत एक्सामेंटर प्रत्येकाला आहेत मला बॅटिंग करायच्यात मला रन करायच्यात मला धावा करायच्या आहेत या गाव कप मध्ये त्यामुळे एक्सामेंट मध्ये आज कशा प्रकारे बॅटिंग केली जाणार याची देखील चर्चा होईल 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय रन झाल्यात 41 41 राईट मोह द विकेट ओ चांगला बॉल ही दादा यांची स्पेशालिटी आहेत इतके वर्ष क्रिकेट खेळल्यात मग त्याच्यामधून काय मिळालं तुम्हाला अनुभव मिळालात अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत नेक्स्ट मॅच कॅप्टन प्रथमेश ओगे संघमालक आणि कॅप्टन जोडीला यायचे आहेत आणि त्यांच्याच अगेन्स्ट RK एंटरप्राइजेस कॅप्टन आणि संघमालक या ओ नो बॉल नो बॉल नो बॉल पंचाने काउंट केलाय शेवटचा एक बॉल टाकायचा होता तिथे नो बॉल आलाय रन झाला 42-42 लास्ट बॉल निर्णायक असेल पंच नमन ओगे यांचं बोट हवेमध्ये फिरतात यांनी की ते सांगतात फ्री हिट मैदानावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट बॉल चांगला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून येतो क्षेत्ररक्षक तैनात आहेत रोहिदास पाटील वेगाने बॉल वरती येतात एकला डबल मध्ये कन्वर्ट केलं 2 धावा कंप्लीट तिसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे तिसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळेल 3 धावा येतात 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 45 झाल्यात कराव्या लागतील 46 चं टार्गेट असणार आहेत चला आपण टॉस करणार आहोत काही वेळामध्ये धावा 45 झाल्यात आणि करायचं 46 दिनकर भोईर बालूदादा यांना विनंती असेल आपले प्रसिद्ध गायक आहेत घासकोपरी गावचे त्यांच्या शुभ असे टॉस केला जाईल आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 चा आपण टॉस करूयात विवान स्पोर्ट्स आणि RK एंटरप्राइजेस संघमालक विवान आणि दुसऱ्या बाजूला किरण पाटील टॉस एका बाजूला छापा आणि दुसऱ्या बाजूला काटा हेड आणि टेल्स टॉस हेड म्हटलंय आणि टेल इट इज टॉस जो आहे तो टॉस जिंकला भरत पाटील थांबायचं आहे टॉस जिंकला अलंकार यांनी बालूदांना विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत शुभेच्छा देऊन आपण मंचावरती स्थान बनवायचं आहेत टॉस जिंकला अलंकार काय डिसिजन असणार आहेत आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन का घेतलाय कारण आमच्या समोर भरतदा जसे प्लेयर आहे जाम डेंजर प्लेयर आहे तो सेकंड इनिंग मध्ये तो आरामात चेस करेल त्याच कारण आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू कसं वाटतं आयोजन पाहून तुम्हाला या स्पर्धेचं खूप छान आहे आयोजन
अभिनंदन. अलंकार मराठीमध्ये बोलला त्याबद्दल त्याचं सुरुवातीला अभिनंदन असणार आहेत. किरण पाटील धन्यवाद आपले असणार आहेत. भरत पाटील दुसऱ्या बाजूला टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फलंदाजीच केली असती. आताही बॅटिंग करायची. बॅटिंग करताना किती रन 4 ओव्हरमध्ये? असं काही टार्गेट नाही, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेविषयी 2 शब्द. मनोगत आणि प्रभाकर ओगे साहेबांचाच वाढदिवस. पहिली गोष्ट तर दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विशाल पाटील यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयोजन खूप चांगलं असतं आणि दरवर्षी चांगलं असतं आणि दरवर्षी काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर खूप चांगलं वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास आहेत. टॉस का बॉस मधून हवाल असा आहे. टॉस जिंकलाय आर्क एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन अलंकार सिंग आणि अलंकारने सांगितलंय आम्ही प्रथमतः मैदानावरती क्षेत्ररक्षण करू. बॅटिंग करायचे विवान स्पोर्ट्सला मैदानावरती इन ॲक्शन मध्ये हाही संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 2 डीबीएन लाईव्हला पाहायला विसरू नका. या आपण ऐकूयात विशाल कांभीर यांचे एक संगीत आणि येऊयात मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये. ज्यावेळी आव्हानाचा पाठलाग केला जाईल का, तो टीम मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे करेल याची चर्चा होणार आहे. तोपर्यंत एक संगीत घेऊयात आणि येऊयात मैदानावरती. नको जाऊ राणी माहेराला गोजरीची सारी देते तुला. नको जाऊ राणी माहेराला गोजरीची सारी देते तुला. जरीची सारी नको मला र मी जाते माझी माहेराला. जरीची सारी नको मला र मी जाते माझी माहेराला. ना बाबा मन राणीने पशवीला र खऱ्या पाण्यानं बुरबीला. खऱ्या पाण्यानं बुरबीला र भावचे धक्याला लावीला. आयमिनी आला नाही फसवीला गो. खऱ्या पाण्यानं नाही बुरवीला. खऱ्या पाण्यानं नाही बुरवीला गो. भावचे धक्याला नाही लावीला. तुझ्यासाठी राणी काही नाही यो केला. थोरा पण म्हणान तू विचार नाही केला. तुझ्यासाठी राणी काही नाही गो केला. थोरा पण म्हणान विचार नाही केला. म्हणान म्हणान मला झुरवीला ग. खऱ्या पाण्यानं बुरवीला. खऱ्या पाण्यानं बुरवीला गो. भावची धक्याला लावीला. आयमिनी आला नाही फसवीला गो. खऱ्या पाण्यानं नाही बुरवीला. खऱ्या पाण्यानं न प्रसिद्ध गाणं आहे आणि बालू भोर यांचं ते सॉन्ग आपण सध्या ऐकण्याचा प्रयत्न करतायत. आमच्यासोबत रामचंद्र पाटील जोडले गेलेत जे स्कोररच्या माध्यमातून काम करतात. बाजूला निलेश पाटील आहेत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये डिबेनची टीम सध्या ठिकाणी चांगलं काम तेही करतायत. लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलं पहिल्या मॅच मध्ये. 46 धाव्यांचं आव्हान असणार आहे. 46 धावा मैदानावरती करायच्या, त्यामुळे मजा येईल. रुई 11 तर 45 केलेत, आता 46 त्यांना वाचवायचे. ते कशा प्रकारे वाचवणार याची चर्चा होईल. प्रमुख गोलंदाज दीपेश लोखंडे मैदानावरती तयार आहेत. समोर राजेश ओगे. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षक पोचले होते. प्रयत्न खूप चांगला होता. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मला. कॅच पर्यंत पोहोचले होते. रोहन पाटील होते, रॉनी होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोहन पाटील, रॉनी आपल्याला पाहायला मिळाले. बॉल वरती पोहोचले होते. कॅच तर कॅरी केलं होतं. मोमेंटला चेंडू हातामधून निसटत असताना आपल्याला पाहायला मिळाला.
रन झाला धावफलकावरती 5. दोन बॉलचा केस संपला, धावा 5. रिव्ह्यू फक्त नाही वाईट साठी. ओके, त्यांनी फक्त विचारलं की रिव्ह्यू कशासाठी, रिव्ह्यू फक्त वाईट साठी ठेवलाय. तो आधीच आपण क्लिअर केला. धावा धावफलकावरती 5. षटकातील पुढचा बॉल दीपेश लोखंडे. फटका समोर खेळलाय, प्रॉपर एक्झिक्युशन तर नाही झालं. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक समीर पोहोचतोय बॉलवरती. 2 धावा कंप्लीट. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. महेश पाटील चपलाईनं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न, कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. धावा धावफलकावरती 7. 3 बॉल आतापर्यंत खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पाटलाग मैदानावरती सुरू आहे. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 46. पुढचा बॉल पाठीमागे खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क तितका मात्र चांगला नाही पाहायला मिळाला. आपले शांताराम नाईक साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत असेल. काही वेळामध्ये प्रभाकर उगे साहेबांचं पुन्हा आगमन होईल. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 7 धावा. 2 बॉल अजूनही मैदानावरती बाकी आहेत. महेश पाटील तयार आहेत. समोर दीपेश लोखंडे पुन्हा एकदा. तुमच्या बाहेर थोडा उचली घेणारा बॉल पाहायला मिळाला. पाठीमागे विकेट किपर तर्पण पाटील यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये तुम्हाला स्वतःची अस्तित्व दाखवावे लागेल, स्वतःची सिद्धता दाखवावी लागेल, स्वतःचा बेस्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल. टार्गेट नाव 46. रन आतापर्यंत झाला 7. करावे लागतील जुनी जवळपास 39. बॉल तुमच्याकडे आहेत 19. लास्ट बॉल. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतायत यावी हा बॉल मैदानावरती आपण पाहिलं तर पंचाने मात्र दर्शवलाय. वाईड बॉल, एक्स्ट्रा बॉल काउंट केला गेलाय. आता तिसऱ्या पंचांकडे ही दाद मागण्यात आल्या. तिसरे पंच बिझी होतील. थोडंसं पुन्हा एकदा क्रुशल आहे, त्यामुळे पाण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळी थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले होते त्यावेळी तो बॉल डिलिव्हर झालाय. त्यावेळी तिसऱ्या पंचाने आता कॉल दिलाय तो बरोबर वाईट आहे, त्यामुळे वाईटचा डिसिजन आहे तो मात्र कायम राहणार आहे. फक्त एक विनंती आहे, ज्यावेळी कुणाच्याही बाजूने डिसिजन असू द्यात, कुठलाही संघाचा खेळाडू जर या ठिकाणी आला तर स्ट्रिक्टली 3 रनची पॅनल्टी, मग कुठलाही खेळाडू असू द्यात.
त्याने त्याच्या डगआउटमध्ये बसणं गरजेचं आहे. फक्त इथे असणारे अंपायर्स, इथे असणारे कॉमेंटेटर किंवा स्कोरर या बाकीच्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून कोणाच्या फेअरमध्ये जायला नको. फक्त त्याच गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर असं होईल की एकाच्या बाजूने डिसिजन जाईल. तर मग ती विनंती आहे, आपण आपल्या जागेवरती थांबा, खेळाडू कक्षामध्ये बसा, तिथे तुम्हाला चान्स दिलेला आहे. पुढचा बॉल दीपेश. ओ, चांगला बॉल टाकलाय. शेवटचा बॉल दीपेशचा निर्धाव आलाय आणि षटक संपला मैदानावरती. पहिला ओव्हर नंतर रन आहेत 8 धावा धावफलकावरती आहेत. चला मॅचला सुरुवात. 1 ओव्हरचा खेळ संपला. 8 धावा. पुन्हा प्रभाकर होगे साहेबांचं आगमन झालं. त्याचं वाढदिवसाचं औचित्य साधून आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतात आणि याची उत्सव मूर्ती आहेत. सेकंड ओव्हर समीर कासारे मैदानावरती येत आहेत. आपले नाईक साहेब आहेत, त्यांचे शुभेच्छा आपण पाहिलं तर प्रभाकर होगे साहेबांना पुष्पगुच्छासारख्या नेहमी तुम्ही बहरत राहावे यासाठी हा पुष्पगुच्छ दिला जातोय आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. चला घाई करा. समीर तयार आहेत. समोर आपण पाहिलं तर राजेश ओगे. प्रत्येक संघाला 4 मॅच खेळण्याची संधी मिळणार आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. पहिलाच बॉल फटका त्या ठिकाणी खेळण्यात आलाय. रोहन पाटील रॉनी बॉल वरती वेगाने पुढे येतात, बॉल अडवतात. फिल्डिंग चांगली केल्यात. तितकीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली रोहन पाटील रॉनी यांची. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. संघाची धावसंख्या फलकावरती 9. धावसंख्या 9. पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळतं. दुसरा बॉल समीर पुन्हा तयार आहेत. समोर महेश पाटील तयार आहेत. समीर पुन्हा तयार. शर्यतीतील दुसरा बॉल हाताळण्यासाठी ओव्हर द विकेटने ही लढाई आहे. त्या बाहेरचा बॉल फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पर्यंत निघून जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती येत आहेत. फील्ड करण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना मात्र विकेट आलाय. महेश पाटील यांना मात्र माघारी परतावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून गॉन. थँक्यू. साहिल त्या ठिकाणी होते. साहिलनं चांगली फेक केली. साहिलनं बरोबर यष्टांच्या जवळपास फेक केलीत. पाठीमागे विकेट किपर तर्पण पाटील होते. त्यांनी बरोबर योग्य कलेक्शन केलं आणि त्यानंतर बॉल यष्टानं ज्यावेळी लावला त्यावेळी फलंदाज मात्र बाद म्हणून घोषित करण्यात आलेत. नवीन बॅटर मैदानावरती आपण पर्यंत दाखल होत आहे. सतीश पाटील येत आहेत.
चला मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. समीर समोर आपण पाहिलं तर सतीश पाटील. थोडं घाई करा, जास्त वेळ जाऊ देऊ नका विनंती आहेत. टायमिंग जर पाहिलं तर 11-12 झाल्यात. 10:30 ही संपूर्ण स्पर्धा सुरू झाली. 40 मिनिटाच्या वरती होती गेलात. चला हे एक बॉल साठी तुम्ही जास्त वेळ घेऊ नका विनंती आहेत, कारण तितका वेळ आपल्याकडे नाही आहेत. 13 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. पहिला 5 मॅच 4-4 षटकांच्या होणार आहेत. त्याच्यानंतर पुढचं मॅचचं शेड्यूल कदापि 3 ओव्हरचं असणार आहेत. तिथेही त्या 2 ओव्हरच्या होऊ शकतात. समीर तयार, समोर सतीश. फुलटस बॉल हवेमध्ये, फटका खेळलाय, फटका फसलाय का क्षेत्ररक्षक दीपेश लोखंडे. हो व्हॉट अ कॅच. थोडं स्क्रीनवरती आपण पाहिलं तर ज्यावेळी अक्षर रिप्लेमध्ये पाहिलं तर त्यावेळी हा बॉल सतीश पाटील ज्या उंचीचे खेळाडू त्यांच्या जवळपास थोडंसं हाईटच्या जवळपास येणारा बॉल सध्या आपण पाहिलात डीबीएनच्या चॅनलवरती. गोलंदाज तयार आहेत समीर. पुढचा बॉल घेऊन फटकावेमध्ये खेळला आहेत. फ्रीडचा बॉल आहेत. कॅचची संधी आहेत परंतु कॅच होणार नाहीत. 1ला डबल मध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात 2 ने वाढत असताना 14. हे संपस बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. 3-3. समीर तयार. पुढचा बॉल पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल वरती येतात तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 15. चार बॉलचा केस संपला. 15 धावा धावफलकावरती लगावल्यात. पाठलाग करायचं 46चा 46चा टार्गेट. ही जोडी महत्वाची असणार आहेत. काय कशा प्रकारे रणनीती आखतायत दीपेश लोखंडे, निखिल ओगे, हरिश्चंद्र पाटील, मामा, समीर कासारे फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस करतायत. आणि पाठीमागे विकेट किपर तर पण पाटील, राकेश राऊत, अंक्या. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. एक्स्ट्रा रन मिळेल टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 16. पुढचा बॉल समीर तयार. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल वरती धावतायत. पाहूया बॉल लढवला जाईल का. साहिल, वा चांगली फिल्डिंग. पाठीमागे बॅकअप अंक्या यांनी दिलाय. बॉल लढवण्याचा प्रयत्न. 2च धावा मिळणार आहेत. जर बॉल सीमारेषेच्या पार जाऊ शकला अशा बॉलला मात्र अडवण्यात आलाय. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. पाठलाग करायच्या मैदानावरती 46 46चा. अजूनही विचार केला तर जवळपास 28 धावा मात्र मैदानावरती कराव्या लागतील. या षटकातील शेवटचा बॉल आहे. 13 बॉल मध्ये रन करायचे 28.
हा बॉल निर्णायक असणार आहे. पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे टाकला जाईल. सतीश पाटील तयार, समोर समीर कासारे. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर बॅटर राजेश ओगे. महत्वाची जोडी आहे, त्यांच्या जागेस महत्वाचा खेळाडू देखील असणार आहे. मजा येईल. सोडून दिला बॉलला, पंच सांगतात पुन्हा एकदा वाईट बॉल. थोडासा अतिरिक्त मारा करण्याचा प्रयत्न समीर करतोय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न समोरच्या बॅटरला तो सध्या करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या लेंथ मध्ये हा बॉल मात्र थोडासा बाहेर निघालाय. 13 बॉल मध्ये रन करायचे, अजूनही 27-27. 13 मध्ये 27. ओ स्विचिटचा वापर मात्र मैदानावरती करण्यात आलाय. साहिल मात्र वेगाने बॉल वरती येतोय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. चांगली फेकी पाहायला मिळत आहेत. लक्ष मैदानावरती असणार आहेत. मॅच बॅलन्सिंग आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 25. बारा बॉलचा खेळ मैदानावरती असणार. 25 धावेची गरज. नेक्स्ट मॅच असेल आर के एंटरप्राइजेस संघमालक किरण पाटील सध्या कॅमेरामध्ये आहेत. त्यांच्याच बाजूला आपण पाहिलं तर आता कॅमेरा सांगितलं तर प्रत्येक जण नीट बसलेत. तेजस पाटील आहेत, त्यांचेच बंधू अरविंद पाटील आहेत आणि आपल्या वॉर्ड क्रमांक 00 चे नगरसेवक राऊत गल्लीतील संदीप राऊत पण आहेत, ते पण तिथे बसलेले आहेत. बरोबर एक मंडप त्या चौघांनाच दिलाय. तो मंडप थोडा शांत आहे सध्या, पण जशी दुपार होईल 12 वाजल्यानंतर तो मंडप थोडा फास्ट जाणार आहेत. भूषण पण तेच सांगतात. भूषण पाटील आहेत सध्या. पांडू काका आहेत आमचे. दोन ओव्हरचा खेळ संपला. 21 झाल्यात, करायच्यात अजून 25. कंपॅरिझन आपण स्क्रीनवरती पाहिलं होतं कशा प्रकारे होतात. 2 ओव्हर मध्ये तिथे जवळपास आपण पाहिलं तर 22 धावा होत्या. इथे 19 ला 2 विकेट आहेत. निरांश आणि JCK 11. संघमालक विशाल पाटील. गोलंदाजीवरती साहिल आलाय, जो यंग खेळाडू आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक उभरता सितारा म्हणून कामगिरी करताना आपण पाहिलं तर यश्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या संघामधून तो साहिल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आज कशा प्रकारे गोलंदाजी करेल साहिल या मॅच मध्ये. प्रॅक्टिस सेशन मध्ये तर नेहमी त्यांना चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु मॅच मध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स देते पाहूयात. 12 बॉल, लक्ष आहे 25. राजेश ओगे. पहिला बॉल फटका चांगला खेळलाय, गॅप मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती येत आहेत. समीर फिल्डिंग चांगली केलंय. फेकी पहा, 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 11 बॉल मध्ये 23 धावेचं लक्ष. आज तुमची कस लागणार आहेत स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःला प्रसिद्ध करण्याची. मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्यात. 11 बॉल मध्ये 23 धावा करायच्या आहेत. पाठीमागे विकेट किपरच्या दिशेने आता निखिल आहेत. 11 मध्ये 23. शॉर्ट बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या जवळ, नाही रोखू शकण्यात अर्पण पाटील. सीमारेषेच्या पार 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू. आमच्या टीमचा ऑनर साक्ष आलेला आहे. साक्ष पाटील येत असताना पाहायला मिळतोय. जयप्रकाश पाटील, JP दादा आपले स्वागत आहे. आमच्या टीमचे ऑनर सचिन दादा येत आहेत, त्यांचंही स्वागत. पुढचा बॉल, फटका चांगला खेळला राजेश ओगे यांच्या बॅट मधून. हुकचा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कडक सिक्सर. 6. थँक्यू. 9 चेंडू 13 धावेची गरज असणार आहेत. मॅचचं समीकरण 9 चेंडू 13 धाबा. या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक षटकाराची गरज होती, एक चौकाराची गरज होती. तो चौकार षटकार मैदानावरती ठोकण्यात आला साहिल यांच्या अगेन्स्ट. 9 चेंडू मध्ये 13 या मॅचचं समीकरण.
तथापि तिसऱ्या षटकासाठी साहिलचा वापर करण्यात आला. त्यावेळी गेम प्लॅनिंग कशा प्रकारे होतं तिथे मात्र काही गोष्टी साहिल यांना मात्र सांगण्यात आल्या होत्या. याही गोष्टी महत्वाच्या होत्या. नऊ चेंडूचा केशेष, 13 धावेची गरज. साहिल तयार. चांगला बॉल आहे, समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक समीर बॉल वरती आलाय. चांगली फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंडचा चांगला वापर त्याने केलाय. बॉल लढवलाय. मॅचचं समीकरण पुन्हा चेंज झालाय. 8 बॉलचा खेळ, 11 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 8-11 वाला मॅच आहे. हे 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत तर या मॅच मध्ये परतण्याची संधी आहे. दुसरी गोष्ट मैदानावरती पाहिलं तर टीम सध्या चांगली कामगिरी करतात. त्याचं कारण आहे नियांशन जेसी 11 साठी राजेश ओगे आणि दुसऱ्या बाजूला सतीश पाटील मैदानावरती आहेत. 4 मॅचेस खेळण्याची तुम्हाला संधी मात्र आज मिळत आहेत. नेक्स्ट मॅच विवान स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल आरके एंटरप्राइजेस यांच्यामध्ये रंगेल मॅच. बाहेरचा बॉल चॉप करायचा होता. चांगला बॉल पाहायला मिळाला. ही लेन साहिल यांना मात्र बरकरार करायचे, मेंटेन करायचे. ती त्यांना मेंटेन केली तर या मॅच मध्ये तो परतू शकतोय. येणारे बॉल पाहिले तर इथून शिल्लक आहे 7, करायच्या तर 11. सात 11. शेवटचा बॉल निर्णायक असताना फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस केले जात आहेत. साहिल तयार. समोर आपण पाहिलं तर राजेश ओगे. शेवटचा बॉल, आणखीन एक फटका. वेगवान स्ट्रोक खेळलाय राजेश ओगे यांच्या बॅट मधून. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6. भेटली सटाक पटाक आणलाय 3 मला अटॅक. आयटम भेटली सटाक पटाक आणलाय 3 मला अटॅक. जानू दिल तुमको ही देंगे, तुमको पाकर ही मानेंगे. जानू दिल तुमको ही देंगे, तुमको पाकर ही मानेंगे. तुझ्या प्रेमात झालोय मी. देंगे 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 तुझ्या प्रेमात झालोय मी. देंगे 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 देंगे. थँक्यू. चला दबा फलकावरती होताना पाहायला मिळतात 41. 41 झाल्यात. 5 धावेची गरज आहे. 6 बॉल मध्ये 5 धावा करायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी. किरण आल्यात. किरण शेवटचे 6 बॉल असणार आहेत. रन करायचे मैदानावरती 5. 6 मध्ये 5 करावे लागतील. स्ट्राईक वरती सतीश पाटील. पहिला बॉल, किरणचा पहिलाच बॉल. हवेमध्ये खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत समीर. घेतलाय कॅच. मायली विकेट सतीश पाटील यांची. आउट. मला अटॅक. जानू दिल तुमको ही देंगे, तुमको पाकर ही मानेंगे. जानू दिल तुमको ही देंगे, तुमको पाकर ही मानेंगे. तुझ्या प्रेमात झालोय मी. देंगे 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 तुझ्या प्रेमात झालोय मी. देंगे 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 देंगे. लक्ष आहे 5 चेंडूमध्ये 5 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. प्रल्हादजी दलवी यांच्या माध्यमातून प्रभाकर ओगे साहेबांना शुभेच्छा आल्यात वाढदिवसाच्या निमित्तानं. आज
शुभेच्छा दिल्या जातात आचोले गावातील प्रल्हाद दलवी यांच्याकडून प्रभाकर रोगे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्यात. धन्यवाद प्रल्हादजी दलवी, आपल्या मनापासून आभार असणार आहेत आपण ज्या शुभेच्छा दिल्यात. आणि या कोपरी प्रीमियर लीगचा आपण जो लाईव्हचा सामना मात्र सध्या एन्जॉय करतात त्याबद्दल आपलंही मनापासून आभार आहेत. 5 बॉलमध्ये 5ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती रोहिदास पाटील आलेत. चांगला बॉल टाकलाय. 4 बॉलमध्ये 5 धावेची गरज. चार बॉल मध्ये लक्ष असणार आहे 5 धावेचं. 4-5 गोलंदाज तयार आहेत. रोहिदास पाटील पाठीमागे गेले. बॉलला कट करण्याचा प्रयत्न निखिल ओगे यांच्याकडून मिस्टेक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टा धावा 4. दर्जेदार चौकार. 4. थँक्यू. एका धावेची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. 1 धाव करायच्या मॅचला जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच असेल आर्क एंटरप्राइजेस आणि विवान स्पोर्ट्स मध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम रेडी होतील. विवान स्पोर्ट्स. एका धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. येणारे बॉल तुमच्याकडे 3 बॉल आहेत. एक धावेची गरज असताना 1 धाव घेण्यात आल्यात आणि हा सामना जो आहे तो सामना मात्र मैदानावरती जिंकलात. अभिनंदन असणार आहे टीम न्यायांश आणि JCK11. लाईनअप मध्ये आपण मैदानावरती जा. एका लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर यायचं हस्तांदोलन ते हस्तांदोलन केलं जाईल. त्याच्यानंतर मॅचला सुरुवात होईल. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांदरम्यान विवान स्पोर्ट्स आणि आर्क एंटरप्राइजेस.